नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। धीरज याच्या निधनाने हळहळ। बोट अपघातात कारंजा येथील धीरज याचा मृत्यू। 36 वर्षापूर्वी वडिलांचे बोट दुर्घटनेत निधन। अलिबाग नजीक झालेल्या बोट दुर्घटनेत उरण येथील धीरज कोळी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। तर गेल्या 36 वर्षांपूर्वी धीरज याच्या वडिलांचे देखील वादळामध्ये मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे। उरण तालुक्यातील कारंजा येथील तुळजाई या मासेमारी बोटीचा अपघात होऊन 3 तरुण खलाशांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये सोमवारी सकाळच्या सुमारास अलिबागच्या समुद्रकिनारी त्यांचे मृतदेह आढळून आले होते। यामध्ये कारंजा येथील 38 वर्षीय धीरज कोळी याचा देखील मृत्यू झाला असून तो गेल्या 2 वर्षापासून तुळजाई या मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करत होता। तर धीरज आणि त्याचा भाऊ सचिन हे दोघे कुटुंबाला आर्थिक सहाय्य करत होते। त्यामुळे गेल्या 36 वर्षापूर्वीच्या वादळाच्या दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत। यामध्ये 23 जुलै 1989 साली रायगडच्या पश्चिम किनारपट्टीवर झालेल्या तुफान आणि वादळाच्या मोठ्या लाटांच्या प्रवाहाच्या दुर्घटनेत मासेमारीला गेलेल्या अनेक बोटी बुडाल्या होत्या। यावेळी बोटींवरील 200 पेक्षा अधिक मच्छीमारांचा मृत्यू झाला होता। यामध्ये धीरज याचे वडील काशीनाथ कोळी यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली होती। यावेळी त्यांच्या परिवारात धीरज, भाऊ, बहीण आणि आई यांचा समावेश होता। तर आता या वादळात कारंजा गावातील 25 पेक्षा अधिक मच्छीमारांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।